नमस्कार मित्रांनो, नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आणि आज आहो नाही येत ही आहे. आम्ही चाललो आहे आज पुण्याला रूम बघायसाठी. पुण्यात आलो आहोत आम्ही काल. आज आम्ही चाललो हिंजवडीला रूम बघायसाठी. हिंजवाडी काय असं आम्हाला शिफ्ट व्हायचं आहे आता. यांचा जॉब लागला इकडं, म्हणजे इकडंच आता. एवढ्या दिवस वर्क फ्रॉम होम होता, आता ऑफिसला बोलवलं, त्यामुळे आम्ही शिफ्ट होणार आहोत. आम्ही शिफ्ट होणार आहोत. आम्ही चाललो आहोत आणि लोक आमच्या तोंडाकडे अशी गचगच बघताय. तुळशीबाग बघा गाईस, तुम्हाला पहिल्यांदा एवढी सुमसाम दिसन, कारण की सकाळची वेळ आहे, त्यामुळे पुरी तुळशीबाग बंद आहे. आमची आजी राहतात तुळशीबाग. आणि बघा किती आम्ही भाग्यवान आहे. या सुंदरशा मेट्रो स्टेशनवरून आम्ही दोघी चाललो आहोत विमाननगरला. विमाननगरहून आम्हाला एक बाईक घ्यायची आणि त्यानंतर आम्हाला जायचं आहे रूम बघायला. हे बघा मेट्रो स्टेशन किती सुंदर आहे आणि वरचं स्ट्रक्चर बघा गाईस किती मस्त केलं आहे ना. चलो. जिना आम्हाला अतिप्रिय जिना असलेला. काल आम्ही याच्यावर खेळत होतो गाईस. तुम्हाला आहे ना याचे व्हिडिओ आम्ही टाकणार आहे. काय प्लॅटफॉर्म 2 तिकडे जायचं आहे. आणि ह्या सीडींवरून आहे ना काल आम्ही दोघं खेळत होतो. हा जर व्हिडिओ बघायचा असेल ना तुम्ही बघा, लोक आमच्याकडे लिटरली बघून हसत होते. आम्ही आहे ना इंस्टाग्रामला टाकलं आहे. शुभ लाईफच्याच नावाने आमचं अकाउंट आहे इंस्टाग्रामला. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि वर्क इन प्रोग्रेस बघू शकता तुम्ही. आणि आम्हाला जायचं आहे आता प्लॅटफॉर्म नंबर 2ला. आणि इथून आल्यावर इथून आम्हाला चढावं लागतं आहे गाईज. हे चुकीचं आहे, अन्याय. आणि गाईज आम्हाला पुन्हा एकदा पायऱ्यांचा स्वाद मिळालेला आहे. स्वाद सॉरी. आणि प्लॅटफॉर्म नंबर 2 तिथे पण आहे, बघू शकता तुम्ही, तिथे पण आहे. नंतर आम्ही बघितलं इकडे पायऱ्या आहे. आणि म्हणून आम्ही आता चाललो आहे. खूप मजा करताय. ही पोरगी मला हसती आहे, आईंना पण सांगते काय यार हे सगळं. म्हणजे काल खूप मजा आली गाईज. खूप एवढे मोठे सीन झाले ना आमच्या संग, लिटरली एकदमच जास्त कॉमेडी. आणि इथंच आमच्या संग ते सीन झालेले. आणि हे बघ ही मेट्रो गाईज. तुम्हाला आतून मेट्रो बघायची असेल तर बघू शकता तुम्ही. ग्राउंड फ्लोअरहून मेट्रो कशी असते का, सगळं क्लोज आहे गाईज, सगळं. आणि स्वच्छता बघू शकता तुम्ही, क्लिनिंग किती मस्त आहे. ये डोलिया गाईज. हे बघा मेट्रो किती सुंदर आहे. आणि मेट्रोचा अनुभव आम्हाला खूप छान वाटतोय. पूर्वी केव्हाच्या फोनवर बोलते यार, म्हणजे लिमिट असते. मेट्रोत खूप छान वाटतंय आम्हाला गाईज, खूप छान. गाईज आम्हाला गाडी भेटली आणि आम्ही चाललो आता हिंजेवाडीला. रोड बघा गाईज. आणि माझं रिॲक्शन असं आहे जणू काही मी पहिल्यांदाच पुण्यात आलेले अशी बावळट सारखी करते मी इथे जॉब करून पण. कारण आम्ही चाललो आहे आता रूम बघायला. चलो. आणि इथं आम्ही घेतला होता अनारचा ज्यूस, म्हणजेच डाळिंबचा ज्यूस. आणि आम्ही रोज घरी प्यायचो तो, पण बाहेर गेल्यामुळे आम्ही बाहेर विकत घेतला होता. खूप जास्त टेस्टी होता, आम्हाला आवडला. हा लोकेशनला पाहिलेला आम्ही फर्स्ट रूम होता, तुम्ही बघू शकता. आणि क्लिनिंग वगैरे केलेलं नव्हतं म्हणजे आत्ताच तो खाली झालेला होता. ते बोलले होते आम्ही क्लीन वगैरे करून देऊ, पण छोटासाच होता हॉल. आणि किचन तर एकदमच छोटं होतं, पाय ठेवताच संपून जाईन असं. त्यामुळे आम्ही नाही बोललो त्यांना. वॉशरूम वगैरे होतं आणि 1 BHK होता, बट किचन त्याचं खूप छोटा असल्यामुळे आम्ही नाही बोललो. तर गाईज आम्ही ना हे बघा ही प्रॉपर्टीला व्हिजिट केलं आहे, जाऊन बघितलं आहे. आणि 1 BHK हा, बट किचन त्याचं पाय ठेवताच संपता असं आहे. व्हिडिओ तुम्हाला दिसला असेल. आणि तरी पण आम्ही बघतो आहे आता, एक प्रॉपर्टी बघितली, अजून बघतो जाऊन. आणि अशा प्रकारे आम्ही दोघीच हिंडतो आहे. नवरा असूनसुद्धा मला नवऱ्यासंग नाही हिंडावं लागत, असं स्ट्रगलसुद्धा लाईफमध्ये असतं. बघा तुम्ही, आम्ही दोघी बघतो आहे. किती वाईट दिवस आहे. मुलींना हिंडावं लागते काहीच, पण मुलांना असतात. काय होणार आहे जनरेशनचं, काय होणार आहे गुड्डी. प्लीज टेल सम युअर ब्रदर. त्यानंतर आम्ही बघितला सेकंड रूम. तो 1 RK होता, पण ते त्याला 1 BHK बोलत होते, कारण त्याला किचन ओटा जो ना अटॅच होता म्हणून. पण त्यांनी ना त्याच्यामध्ये एक कबर्ड दिलं होतं आणि आतमध्ये बेडरूममध्ये बेड दिले होते. बाहेर एक बेड दिलेला होता त्यांनी. पण 1 RK, पण ते 1 BHK बोलत होते. आणि त्याला रेंट पण जास्त बोलत होते, 13,000.
सो आम्ही त्यांना बोललो की आम्ही तुम्हाला कॉल करून सांगू जर आम्हाला आवडला तर, बिकॉज एवढं रेंट 1 RK होता तो, पण ते त्याला 1 BHK म्हणत होते. सो आम्हाला नाही आवडलं एवढा काही. सो आम्ही त्यांना नंतर सांगतो बोललो, म्हणजे आम्ही घेणार होतो तो जर ॲट द एंड मिळाला नसता तर. सो त्यामुळे ते आम्ही स्किप केलं. त्यानंतर आम्ही गेलो तिसऱ्या घरी. हा होता, याला पण ते 1 RK म्हणत होते. एकच रूम होता, त्याला किचन अटॅच होतं आणि वॉशरूम टॉयलेट होतं. त्याला 1 RK बोलत होते ते, आणि त्याला रेंटसुद्धा ते 8500 बोलत होते. छोटीशीच गॅलरी होती. सो आम्ही याला पण स्किप केलं. त्यांना बोललो आम्ही कॉल करून सांगतो. 8500 एका रूममध्ये किचन अटॅच आणि 1 RK. सो आम्हाला नाही परवडला. प्रॉपर आम्हाला 1 BHK किंवा प्रॉपर 1 RK हवा. तर आमची ही 5th प्रॉपर्टी होती. जो प्रॉपर होता बघा तुम्ही हॉल, इकडे बघा किचन होतं आणि त्याला गॅलरी पण होती ह्या साईडला. किचनलाही गॅलरी होती, बेडला पण गॅलरी होती, दोन्ही अटॅच होता. तुम्ही बघू शकता खूप मस्त रूम होता. वॉशरूमही क्लीन होतं, नवा बांधलेला होता ॲक्च्युली हा. आणि वॉशरूममध्ये ना त्यांनी गिझर पण दिलेलं होतं, बेसिन वगैरे होतं. इकडच्या साईडला जो होता ना बेडरूम होता, हे बघा किचनला ही गॅलरी होती. गॅलरी पण मोठी होती चांगली, आणि पाणी पण 24 आवर होतं. इथं पण हॉल होता, सॉरी बेड होता. बेड पण मोठा होता. बेडला पण त्यांनी गॅलरी अटॅच दिलेली होती, बघू शकता तुम्ही. आणि हा मला खूप जास्त आवडला. आणि रेंट वगैरे पण त्यांनी ठीक लावलं, व्यवस्थित लावलं. सो याचं रेंट वगैरे तुम्हाला ऐकायचं असेल तुम्ही सांगू शकता. आणि नंतर ती प्रॉपर्टी बघितल्यानंतर आम्ही फिक्स नाही केली. त्यानंतरही आम्ही प्रॉपर्टी शोधतच होतो एरियामध्ये वेगवेगळ्या जाऊन स्वतः. म्हटलं की हा आम्ही साईडला काढला होता, आम्हाला आवडला होता म्हणून. आणि नंतर म्हटलं बाकी ठिकाणी जाऊन बघूयात, आम्हाला आवडला तर तिथे जाऊन आम्हाला घेता येईल समजा खाली. कारण की जो आम्ही बघितला आम्हाला आवडला तो 5th फ्लोअरला होता, त्यामुळे आम्ही स्किप करत होतो. गाईज आता आम्ही आलो आहेत मॉलला, तुम्ही पाहू शकता. आम्ही आलो आहे आत्ता मॉलला, आणि मॉलला लोक खरेदी करायला येतात, पण आम्ही ना वॉशरूमला जायला आलो. आणि हिला लाज वाटते सांगायला, पण मी जे खरं आहे ते सांगायला मला आवडतं. ॲक्च्युली शॉपिंगचा काही इश्यूज नाही, कारण की आम्ही रूम बघायला आलो आहे. शॉपिंगला आम्ही पुढच्या महिन्यात येऊ तेव्हा दाखवू, पण आत्ता सध्या आम्हाला सुस्सू लागली, सॉरी वॉशरूमला लागली, म्हणून आम्ही मॉलमध्ये पार्किंगला 20 रुपये खर्च करून वॉशरूमला जायसाठी आलेलो. आणि वाया पण गेले 20 रुपये, त्याचं मला दुःख पण आहे. आणि ह्या मुलीला खरं सांगायला नाही आवडत, पण मला आवडतं. आणि हे बघू शकता तुम्ही किती सुंदर गाड्या आहे. वाव, छान आहे. गाईस जुडिओ बघा, जुडिओ पण आहे इथे, किती सुंदर आहे. चल ना जाऊन येऊ जुडिओ. गाईस हॅलो, वॉशरूम बघा इथे किती क्लीन आहे. इकडे बघू शकता तुम्ही. पुण्यामधलं सगळ्यात चांगला बेनिफिट म्हटलं तर पुण्यामध्ये क्लिनिंग मॉलला वगैरे गेलं तर खूपच मस्त आहे. आणि वॉशरूममध्ये साऊंड सिस्टीम पहिल्यांदा बघितली मी, आणि खरंच खूप छान क्लिनिंग आहे. आम्ही हिंजवाडी साईडला आहे आता. इकडेच रूम बघितला, आम्हाला 1 BHK आवडला, मस्त आहे. म्हणजे ठीकठाक आहे, चला निगोशिएबल भेटला आम्हाला. आमचं चालू ते फिक्स करायचं, अदरवाईज आम्ही दुसरा पण एक बघतोय. त्यानंतर आम्ही जाणार आहे खायला, खूप जाम भूक लागली किंवा आम्ही आत्ताच खाऊ. त्यानंतर अजून एक फ्लॅट बघायचा आहे, तो जाणार. आणि तो आवडला तर दोन्हीपैकी एक कोणता पण घेणार आहे, आणि मग जाणार आहे घरी. जास्त आता कॅपॅसिटी संपली. आम्ही 8-10 फ्लॅट बघितले, आणि टाईमपास आहे, नुसता टाईमपास आहे. जीवनात पूर्ण टाईमपास करून राहिली. आणि आता आम्ही चला भेटूया परत मग पुन्हा. गाईज आत्ता आम्ही आलो आहे मॅकडीला. हे मॅकडीला आलो आहे. बर्गर घेतला आहे, पॅकेजमध्ये होता. त्याच्यामध्ये कोल्ड्रिंक्स येत होत्या आणि फ्रेंच फ्राईज आणि बर्गर घेतला आहे. आणि कोल्ड कॉफ़ी घेतली. मस्त खातो. पहले पेट पूजा करेंगे, फिर रूम देखने जाएंगे. अगर वो रूम पसंद आया तो फिर वो लेंगे, नहीं आया तो सॉरी तो रूम आवडला तो घेऊ, नाही आवडलं तर इकडं घेऊ. चला बघूयात. चला पटापटा. गाडी दुसऱ्यांची आणली, 7च्या आत ती गाडी द्यायची, ते पण मॅनेजमेंट आहे. सो चला दुसऱ्यांची म्हणजे माझ्याच भावाची. हे बघा गाईज आमचं मील आलं. पार्सल केलं का बरं गाईज? पार्सल केलेलं होतं आमचं. बघा हा मील आहे आमचा. आता आम्ही खातो पितो मस्त.
बर्गर, कोक अँड फ्रेंच फ्राईज. याहू. अजून एक फ्लॅट बघायला आलो आहे, तुम्हाला दाखवतो. हा जरा जास्त मोठा आहे पण रेंट पण जास्त येते. ही एंट्री आणि हे बघा हॉल एकदम जास्त स्पेशियस आहे. आणि इकडे किचन आहे. किचन पण छान आहे, मस्त यल आकाराचं किचन आहे. आणि इकडे वॉशरूम टॉयलेट आहे. वॉशरूमला पण गिझर वगैरे. बेड तर बापरे खूप जास्तच स्पेशियस आहे, म्हणजे खूपच छान आहे. आणि एकदम त्या छुड एरियामध्ये असं एक हे बघा गॅलरी त्यांनी मोठी ठेवली आहे अशी भरपूर. आणि इकडून डायरेक्ट रोड आहे. इथून 4 किलोमीटर आहे फक्त यांची कंपनी. म्हणजे खूप छान अरेंजमेंट आहे. इशू हा आहे की इथं रेंट खूप आहे, पण मेन म्हणजे ब्लॉगिंग वगैरे व्हिडिओ वगैरे काढायला तर खूपच मस्त आहे. लाईटचा फोकस पण छान आहे. खाली मार्केट्स वगैरे लगेच आहे. सो बघतो आम्ही आता. तर गाईज आता आम्ही आलो आहे फिनिक्स मॉलपाशी. ते रूम बघितल्यानंतर ही बघा बाईक द्यायला आलो आहे. आणि बाईक आता द्यायची, त्याच्यानंतर रामवाडीला जायचं, तिथून तुळशीबागसाठी मेट्रो पकडायची, घरी जाऊन खायचं, झोपायचं आणि उद्या परत पंढरपूरला जायचं. तर या सगळ्याच्यात गुड न्यूज ही आहे की आमचा रूम फायनल झाला आहे आणि टोकन अमाऊंट दिली आहे आणि राहायला यायचं आहे. येण्याचा काहीतरी फायदा झाला, याचा जास्त आनंद झाला. पैसे जाऊन शीन नाही आला. आणि बघा ही मुलगी तर चला मग जाऊयात पटापटा. आणि त्यानंतर आम्ही बसलो मेट्रोमध्ये. आम्हाला बऱ्यापैकी मेट्रो कळायला लागली होती 1 दिवसातच, कारण की भरपूर ट्रॅव्हलिंग झालं मेट्रोतच. आणि असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि 25 तारखेनंतर तुम्हाला पुण्याचे व्लॉग येतील, कारण आम्ही पुण्याला शिफ्ट होणार आहे म्हणून. आणि गाईज पुण्यात रूम शोधणं खूप जास्त कठीण आहे. तर चला भेटूया नंतर. बाय.